अरबी समुद्राच्या लाटावर शेकडो वर्षापासून नजर ठेवून उभा असलेला एक भव्य किल्ला आजही अलिबागमध्ये शांतपणे उभा आहे. हा किल्ला आहे रेवदंड किल्ला. रेवदंड किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात अलिबाग पासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावर रेवदंडा गावाजवळ समुद्र किनाऱ्यावर वसलेला आहे. एकीकडे निळा समुद्र, दुसरीकडे खाडी आणि मच्छीमारी वस्ती आणि मधोमध उभा असलेला हा ऐतिहासिक रेवदंड किल्ला. रेवदंडा किल्ला समुद्राच्या काठी व पुंडलिका नदीच्या मुहाण्यावर वसलेला आहे आणि तो सहज रोडद्वारे जोडलेला आहे, म्हणजेच थेट रस्त्याने किल्ल्यापर्यंत जाता येते. मुंबई गोवा हायवे NH-66 मार्ग अलिबाग रेवदंडा रोड. अलिबाग पासून सुमारे 17 ते 20 किलोमीटर अंतरावर रेवदंडा गाव आणि किल्ला आहे. रेवदंडा रोड हीच मुख्य लोकल रोड आहे आणि जिच्यावरून किल्ल्याकडे जायचा मार्ग आहे. या रोडवरून किल्ल्याच्या परिसरातील गाव, बस डेपो आणि आसपासचे बस व रिक्षा सुविधा उपलब्ध आहेत. नमस्कार मित्रांनो, मी विजय. आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर. आज आपण आलो आहोत रेवदंडा किल्ल्याकडे. आम्ही नागाव ते रेवदंडा हा रोड चालू केला आणि आम्हाला नारळाची, सुपाराची गर्द झाडं दिसायला लागली. हिरवाईने नटलेला परिसर पाहून मन एकदम प्रसन्न आणि शांत झालं. किल्ल्याजवळ थोडे सार्वजनिक पार्किंग उपलब्ध आहे. मुख्य रोड पासून थोडे पुढे चालून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशी येऊन पोहोचतो आपण. हा रोड गावात प्रवेश करताच किल्ल्याच्या भागात संपतो आणि आपण तिथून चालत किल्ल्याच्या भिंती, मुख्य प्रवेशद्वार गाठू शकतो. सातखानी बुरुज, पडलेल्या भिंती आणि झुकलेले माळ झाडाचे प्रवेशद्वार दाखवतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत पोहोचतो आणि आपल्याला जीर्णावस्थेतील वास्तू नजरेस पडते. ही वास्तू म्हणजेच सातखानी बुरुज. यालाच सेंट बारबारा टॉवर असंही म्हटले जायचे. समुद्राच्या लाटावर नजर ठेवून शेकडो वर्ष उभा असलेला एक बुरुज, जेथून तोफांचा आवाज घुमायचा, जेथून शत्रूची झास मैलोमैल दूर दिसायची. हा आहे सातखानी बुरुज. रेवदंडा किल्ल्याचा सर्वात प्रसिद्ध आणि सामायिकदृष्ट्या महत्वाचा भाग. एका बाजूला अथांग अरबी समुद्र, दुसऱ्या बाजूला खाडीचा भाग आणि मध्ये हा गोलाकार मजबूत दगडी बुरुज. या बुरुजावरून समुद्रमार्गे पूर्णपणे नियंत्रण ठेवता येत असे. सातखानी या शब्दाचा अर्थ तरी काय? इतिहासकारांच्या मते दोन याची प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे या बुरुजावर 7 तोफा बसवलेल्या होत्या आणि दुसरे, या बुरुजात 7 कमानी, खिडक्या होत्या, म्हणून त्याला सातखानी असे नाव पडले. हा बुरुज 16व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधला. तेव्हा रेवदंडा हे व्यापारी बंदर म्हणून प्रसिद्ध होते. पोर्तुगीजांना समुद्रमार्ग सुरक्षित ठेवायचा होता, मसाल्याचा व्यापार नियंत्रित करायचा होता, अरबी समुद्रात वर्चस्व प्रस्थापित करायचे होते. म्हणूनच त्यांनी हा किल्ला आणि बुरुज अत्यंत मजबूत बांधला. सातखानी बुरुजावरून दूरवर शत्रूवर जहाजे दिसत असत. तोफांचा मारा करता येत होता. बंदरावर हल्ला होण्यापूर्वी तयारी करता येत असे. हा बुरुज म्हणजे किल्ल्याचा वॉच टॉवर होता. नंतर मराठ्यांनी 1740 मध्ये रेवदंडा ताब्यात घेतल्यावर हा बुरुज मराठ्यांच्या संरक्षण यंत्रणेचा भाग बनला. 1818 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर हळूहळू त्याचे लष्करी महत्व कमी झाले. सातखानी बुरुजाची वास्तुकला आणि रचना खूप मजबूत आहे. सातखानी बुरुज हा गोलाकार आणि अत्यंत मजबूत बांधकामाचा नमुना आहे. जाड दगडी भिंती आहेत. समुद्राच्या लाटांचा तडाखा सहन करणारी याची रचना आहे.
तोफांसाठी बाहेरच्या बाजूला उघडी जागा, वर चालण्यासाठी सपाट जागा. या सातखानी बुरुजाची रचना अशी आहे की तोफ डागल्यानंतर धूर आणि दाब बाहेर जाऊ शकतो. समुद्राच्या पातळीपेक्षा उंच असल्यामुळे दूरवर 3 ते 4 किलोमीटर पर्यंत नजर ठेवता येत असे. या तोफा म्हणजे फक्त लोखंड नाही, त्या आहेत समुद्रावरील नियंत्रणाचे प्रतीक. जर तुम्ही रेवदंडा किल्ल्यावर आलात तर या तोफांकडे विशेष करून लक्ष जाते. त्या काळात समुद्रावर सत्ता म्हणजे ताकद. जर एखादा शत्रू जहाज बंदराजवळ आलं तर बुरुजावरून लगेच तोफ डागली जात असे. तोफांचा आवाज मैलांमैल दूरपर्यंत जात असे. या तोफांमुळे शत्रू सहजपणे किनाऱ्यावर उतरू शकत नव्हता. व्यापार जहाजे सुरक्षित राहत होते, बंदर सुरक्षित राहत होते. त्या काळातील तोफा प्रामुख्याने लोखंडाच्या किंवा कास्याच्या असत. लांब नळी, मागून बारूद भरायची व्यवस्था, पुढून गोळा डागला जाई. किल्ल्यावरील बुरुजावर विशेष तोफखाना तयार करण्यात आलेला आहे. किल्ल्याच्या आतूनच समुद्राकडे जाण्यासाठी पायवाट निघते आणि इथून बाहेर पडलं की दिसणारे दृश्य खूपच अप्रतिम आहे. ही किल्ल्याची मागची बाजू आहे, जिथून समुद्राकडे येण्यासाठी मार्ग आहे. समोर किल्ल्याच्या मजबूत भिंती आणि मागे अथांग समुद्र आपल्याला पाहायला मिळतो. सतत लाटा समुद्राच्या किल्ल्याला येऊन आदळतात, पण हा किल्ला अजूनही ठाम उभा आहे. याची मागची बाजू जिथे समुद्र आणि इतिहास एकत्र भेटतात. हीच ती बाजू जिथून शत्रू जहाज येऊ शकत होते. पोर्तुगीजांनी किल्ला बांधताना समुद्राकडून होणाऱ्या हल्ल्याचा विचार करून मजबूत अशी तटबंदी केलेली आहे. बुरुजावरून तोफांचा मारा होत असे आणि जेथे आपण समुद्र शांत पाहतो तेथे एकेकाळी युद्धाची तयारी चालत असे. त्यामुळे ह्या किल्ल्याची तटबंदी एकदम मजबूत अशी आहे. लाटा आदळण्याचा आवाज कदाचित त्या काळात तोफांच्या आवाजासारखाच घुमत असेल. रेवदंडा किल्ल्याची खासियत म्हणजे त्याची तटबंदी थेट समुद्राला भिडलेली आहे. लाटा सतत आदळतात, मीठ, वारा, पाऊस, पण तरी भिंती अजूनही उभी आहे. यावरून त्या काळातील बांधकाम कौशल्याची कल्पना येते. आज या तटबंदीवरून चालताना एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला किल्ल्याचे अवशेष दिसतात. रेवदंडा किल्ल्याची तटबंदी ही फक्त दगडांची भिंत नाही, ती आहे समुद्राशी लढणारी अटळ ताकद. आज या तटबंदीवरून चालताना एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला किल्ल्याचे, तटबंदीचे, बुरुजचे काही अवशेष पडलेले दिसतात. ते पाहून मन खिन्न होते. कधी काळी हा किल्ला पोर्तुगीज स्थापत्यकलेचा उत्तम नमुना होता. मराठा सामर्थ्याची साक्ष होता. समुद्राशी लढणारा अठळ असा ताकद किल्ला होता. आता हे सर्व हरवल्याची खंत वाटते, पण हे कुठेतरी जतन व्हायला हवं. किल्ला पाहिला आणि आम्ही परतीच्या दिशेला निघालो. रेवदंडा किल्ल्याचा इतिहास आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.